नमस्कार. चल मित्रा, उन्नत उज्ज्वल आयुष्याची गुढी उंच उंच उभारू. सुखी समाधानी सर्वांग सुंदर जीवनाच्या म्हणता की आपण मारू. आपलं जीवन आणि आपलं मूल्य हे आपण ठरवत असतो. आपल्या जीवनाकडं पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला किती किंमत देतो यावर जग, हा समाज आपल्याला किती बहुमोल ठरवतो हे ठरत असतं. जर आपण स्वतःला मौल्यवान समजू तर नक्कीच हा जग, हा समाज आपल्याला मूल्यवान ठरवेल. कारण ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या गोष्टी सिद्धी जात असतात. आपल्या मनाची मनोगत एवढी प्रबळ असली पाहिजेत की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जे ठरवू ते आपण केलंच पाहिजे. आणि किंमत माणसाला एकाएकी मिळत नाही, पण सतत प्रयत्न केला तर एकदा जवळ मिळते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक गाव होतं. त्या गावात एक मुलगा राहत होता. त्याला चित्रकार, पेंटिंग काढायचा छंद होता, पण तो लाजरेबुजरेपणाने राहत होता. आपलं दैनंदिन काम करून आपल्या मनाप्रमाणे तो चित्र काढत होता, पण लाजरेबुजरेपणामुळं, कमी आत्मविश्वासामुळं आपण काढलेले चित्र लोकांना आवडलं का, लोक आपल्याला काय म्हणतील, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है काय नाही, ह्या प्रवृत्तीला तो शिरोधार्य म्हणत होता. आणि आपली कला ही खुलवायच्या ऐवजी एका 4 भिंतीच्या आत दडून ठेवत होता. स्वतः काढलेल्या पेंटिंग, चित्रकला शक्यतो सर्व लोकांना न दाखवणं हा त्याचा मूळचा स्वभाव होता. म्हणजे आत्मविश्वास कमी असल्यामुळं तसं तो वागत होता. तसा तो उत्तम चित्रकार होताच. त्याच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये जीव लावून तो स्वतःचं चित्र, स्वतःच्या मनातलं चित्र त्या कागदावर रंगवत होता. पण लाजरेबुजरेपणामुळं त्याची प्रगती तिथंच खुंटली. एकदा त्या गावात फार मोठं प्रदर्शन झालं. सर्वांनी त्याला सांगितलं की तुझं चित्र चांगलं असतं, तुझे तर प्रदर्शन भरव. सर्वांनी विनंती केली. त्याचे मित्रपरिवाराने, प्रदर्शन आहे ती जाऊन तू चित्र काढ आणि तुझ्या अंगातली कला लोकांना दाखव. त्याला अगोदर लाज वाटली. त्याला आत्मविश्वास कमी असल्यामुळं तो भांबरला. पण लोकांच्या कहण्यामुळं तो त्या प्रदर्शनात गेला. त्याच्या मनावर एवढं बर्डन आलं की जी त्याची उपजत कला आहे ती लोकांच्या प्रत्यक्ष समोर असल्यामुळं दडपण त्याच्यावर आलं आणि तो तिथं घाबरला आणि जसं पाहिजे तसं चित्र काढू शकला नाही. पर्यायी 100% न दिल्यामुळं त्याचं चित्र त्या प्रदर्शनामध्ये सपशेल फेल ठरलं. त्यानं विचार केला की मी चांगला चित्र काढतो, सगळं हे करतो. नाराज झाला, नर्वस झाला. आणि मी का हारलो, कारण मला माहिती आहे चित्र चांगलं आहे, पण मी नेमकं का हारलो त्याची मीमांसा तो करण्यासाठी विचार करत होता. संध्याकाळची वेळ झाली होती. एका मंदिराच्या गाभाऱ्यात तो बसला आणि विचार करायला लागला की मी आता चित्रकला सोडून द्यावी की काय. कारण एकतर माझा अपमानही झाला त्या चित्रकलेच्या स्पर्धेत. मी एवढं स्वतःला म्हणत होतो चांगलं चित्र काढतो, पण मी का हारलो तिथं एवढं चांगलं चित्र काढून. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रकर्षानं करताना तेव्हा तुम्हाला कोणाची तरी साथ, मार्गदर्शन नक्कीच लागत असतं. तो टेन्शनमध्ये होता, विचारत होता. अचानकपणे तिथं एक अनुभवी व्यक्ती आला, वयस्क व्यक्ती आला आणि त्याला विचारलं, बाळा नेमकं काय प्रॉब्लेम काय, तू म्हणजे केव्हाचा बसला इथं, मीही पाहतोय.
मग त्यानं तर स्वतःतलं मन त्यानं त्या अनुभवी व्यक्तीकडे व्यक्त केलं आणि सांगितलं की बाबा मी चित्र काढतो, चांगले काढतो, पण का कोणास ठाऊक आतापर्यंत मी कोणाला दाखवलं नाही आणि परवा कालच्या झालेल्या त्या प्रदर्शनामध्ये त्या चित्राचं चांगलं प्रदर्शन मी करू शकलो नाही. नंबर येणं अपेक्षित नव्हतं, हरकत नाही, पण मी एवढं का कोणाला ठाऊक स्वतःला प्रेझेंट करू शकलो नाही. तर त्या बाबानं त्या व्यक्तीनं त्याला सांगितलं की तुझा सगळ्यात महत्त्वाची प्लस पॉईंट कोणत्या आहे तुला माहिती आहे का? त्यानं सांगितलं हो मी चांगला चित्रकार आहे. तुझ्या मायनस पॉईंट कोणता आहे तुला माहिती आहे का? मायनस पॉईंट म्हणायला लागल्यानंतर माणसाला स्वतःचा चांगुलपणा आठवतो, पण आत असलेल्या कमीपणा जे तुझ्या मायनस पॉईंट असतो ते थोडंसं वेळ लागतो. त्यानं विचार केला की माझं मायनस पॉईंट तसं काही नाही, पण त्यानं प्रश्न केला. जेव्हा प्रश्न करतो माणूस स्वतःशी, त्या उत्तर स्वतःला देणं पडतात आणि त्या प्रश्नातून उत्तर निर्माण होतात आणि समस्येची उकल होत असते. मग त्याने हे सांगितलं की तू आतापर्यंत दाखवलेलं किती चित्र लोकांना दाखवले? मी कोणालाच दाखवलं नव्हते. मग त्या सगळं चर्चा झाल्यानंतर त्या महाराजांनी त्या ग्रस्ताने त्याला सांगितलं की बेटा तू लोकांच्या मनाप्रमाणे जगायचा प्रयत्न केला. लोक काय म्हणतील याचा विचार करत स्वतःची कला पाहिजे त्याप्रमाणे प्रेझेंट केलं नाही. तू लोक यांना केंद्रित मानून तुझं प्रदर्शन चांगल्या पद्धतीने केलं नाही. लोक जे म्हणतील ते म्हणतील, हरकत नाही. तुला एक मी वस्तू देतो, फक्त त्या वस्तूला किंमत तू मार्केटला जोडायची, विकायची नाही. ती वस्तू त्याने एक हिरा दिला होता. हिरा आणि त्या हिऱ्याला विकत घेणारे काही लोक ज्याची किंमत त्यांना माहीत नव्हती. ही कथा सर्वांना माहिती आहे, पण परत रिमाइंड करतो. त्यानं तो हिरा त्यांना दिला आणि सांगितलं बेटा हा घेऊन जाय, पण हा विकायचा नाही, फक्त त्याची किंमत किती आहे तू ते ठरवणार. मग तो अगोदर मार्केटला गेला, भाजीवाल्याकडे गेला, त्यानं तो हिरा पाहिला, त्याच्या मूल्यानुसार त्यानं सांगितलं की याची किंमत एवढी एवढी. दुसऱ्या व्यक्तीकडे गेला, त्यानं त्याची किंमत पाहिली, जो कबाडा खाण्यावाला होता, त्याला त्या गोष्टी जुन्या पुराण्याच वाटल्या. त्यानं त्याची किंमत सांगितली की मी तो एवढी एवढी रक्कम देऊ शकतो. तो 10 लोकांकडे हिंडला फिरला, शेवटी एका जव्हारीकडे गेला, ज्वेलरीवाल्याकडे गेला आणि त्याला सांगितलं की याची किंमत किती म्हणून. त्यानं तो हिरा पाहिल्याबरोबर तो बोलायला लागला की बेटा मी माझं पूर्ण दुकान जरी दिलं तरी याची किंमत मी तुला पूर्ण देऊ शकत नाही, कारण हा एवढा अनमोल हिरा आहे, तू कुठून आणला? त्यानं सांगितलं की मला विकायचं नाही, फक्त किंमत त्याची करायची. तो परत मुलगा घरी आला, त्या बाबाकडे आला आणि त्यानं सांगितलं की बाबा प्रत्येकानं वेगवेगळ्या व्यक्तीनं त्या हिऱ्याची वेगवेगळी किंमत त्याला सांगितली आणि एक शेवटी जो भेटला की त्यानं सांगितलं याची किंमत अनमोल आहे, याची मी किंमतच देऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं त्या ग्रस्तांनी त्या चित्रकाराला सांगितलं बेटा तुझी किंमत अमूल्य आहे, फक्त पाहणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून तू स्वतःची किंमत ठरवू नको, तू स्वतः प्रेझेंट आहे. परत दुसऱ्या 1-2 वर्षानंतर प्रदर्शनी भरली आणि तो लाजरा बुजरा व्यक्ती चित्रकार त्या दुसऱ्या प्रदर्शनीमध्ये टॉपचा चित्रकार बनला आणि त्याची कलाकृती ही त्या गावातली शहरातली सगळ्यात मोठी कलाकृती ठरली, सगळ्यात महाग म्हणून विकल्या गेली आणि त्याची स्वतःची आर्ट गॅलरी सुरू झाली. मित्रांनो, कथा काल्पनिक असू शकते, पण यातला भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे. लोक आपली काय किंमत करतात त्यापेक्षा आपण स्वतःची किंमत किती करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण स्वतः आपण अनमोल आहोत. स्वतःची क्लोन या जगात कुठंच नाही. त्याच्यामुळं स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या अस्तित्वाला प्रथम प्राधान्य द्या, कारण तुम्ही प्रकृतीनं निर्माण केलेली सर्वात अनमोल आणि अनमोल निर्मिती आहात, लक्षात ठेवा. धन्यवाद.